नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतो आहे। काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट कांदा भाव संदर्भातील संपूर्णपणे जाणून घेत आहोत। स्क्रीनवर बघू शकता, महाराष्ट्राचा कांदा देतोय अफगाणी कांद्याला टक्कर, महत्त्वाची बातमी आहे। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। स्क्रीनवर बघू शकता, सातारा कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत अफगाणिस्तानातून कांदा 5 लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे। हा कांदा आयात करण्यास सुरुवात झाली असली तरी मोठ्या आकाराच्या अफगाणी कांद्याच्या महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यातील कांदा टक्कर देताना पाहायला मिळत आहे। कांदा आयात केला असला तरी राज्यातील कांद्याला 50 रुपयावर भाव मिळत आहे। तरी आयात केलेल्या कांद्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाले असल्याचं चित्र आहे। कांदा हा जरी प्रत्येक घरातला अविभाज्य घटक असला तरी तो कधी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो तर कधी गृहिणीच्या डोळ्यात पाणी आणतो। मागील महिन्यात 75 ते 80 रुपये दराने घाऊक दरात कांदा विक्री झाली होती। मात्र केंद्र सरकारने आयात सुरू केल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी घाबरून गेले। दर पाडण्याआधी शेतकऱ्यांनी कांदा काढणी सुरू केली। मागील आठवड्यात राज्यातील शेतकऱ्यांचे कांद्याला 50 ते 55 रुपये दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या। अफगाणिस्तानमधून कांदा आयात केल्याने व्यापारी तसेच शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते। अफगाणिस्तानातून येणाऱ्या कांद्याची विक्री जास्त दराने होणार होती, परंतु या दरम्यान राज्यातील निघत असलेला नवीन कांदा देखील 40-50 रुपये या दराने विक्रीस येत आहे। त्यामुळे अफगाणिस्तानातून आलेला मोठा कांदा हा फक्त हॉटेल व्यावसायिकांच्या फायद्याचा ठरत आहे। धन्यवाद, सबस्क्राईब करा। तर व्हिडिओ पुढे तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद, सबस्क्राईब करा।